मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजे 4 एप्रिलच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र आता सारंग न सांगताच भैरवीला ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघालेला असतो. तेवढ्या वेळामध्ये भैरवी म्हणू लागते, काय रे सारंग, निघालास ऑफिसला आणि आईला न सांगता न काही बोलता तू ऑफिसला जात आहे का? तेवढ्या वेळात सारंग म्हणतो, नाही ग आई, तसलं काहीच नाही. माझ्या डोक्यात ना सगळं काही ऑफिसचंच काम चालू होतं, म्हणून मी हे सगळं विसरलो ग. त्यावेळी आता त्रिलोत्तमा म्हणू लागते, सारंग माझ्याशी खोटं बोलतो का रे? मला चांगलंच माहिती आहे, शेवटी मी तुझी आई आहे ना, तुझ्यापेक्षा मी कित्येक मोठी आहे ना रे, तुला एवढं तर माहीतच असेल ना. त्यानंतर मग त्रिलोत्तमा म्हणू लागते, हो रागावला असशील ना माझ्यावर तू. त्यानंतर मग आता सारंग म्हणू लागतो, नाही ग आई, मी कशाला तुझ्यावर रागवेल, काय झाले मला रागवायला? तेवढ्या वेळामध्ये मग त्रिलोत्तमा म्हणू लागते, हो ना, मी तुझ्या बायकोवर रागवले ना, माझा राग येत असेल सारंग तुला. तर आता त्रिलोत्तमा म्हणू लागते, आता तुझं पण एक सारंग बरोबरच आहे की मी तुझ्या बायकोला रागवले, या सगळ्या गोष्टी घडल्या, त्याचा दोष मी तिलाच दिला. आता तुला एक गोष्ट सांगू का सारंग, प्रेग्नेंट बायकांना खूप हळव्या झालेल्या असतात, त्यांच्यानं खूप अशा इच्छा असतात, त्या खूप हट्ट करत असतात. मग काय तुझ्या सावलीनं अमृताचे सगळेच हट्ट पूर्ण करावं का, तुला असं वाटतं का? ती म्हणली असेल, तिने केला असेल हट्ट की नाही मला मंदिरात जायचं आहे, सावली प्लीज मला घेऊन जा, त्या दोघींचं कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे, मला पण माहिती आहे. म्हणून आता सावलीनं अशा अवस्थेत तिला मंदिरात घेऊन जाणं योग्य आहे का सारंग, तूच मला सांग. सारंग त्यावेळी त्रिलोत्तमाला काहीच बोलत नाही, शांत उभं राहतो. त्यानंतर ऑफिसला निघून जातो. दुसरीकडे सारंग जेव्हा ऑफिसहून घरी येतो तेव्हा मात्र सावली आणि सारंगचं बोलणं चालू राहतं. तर आता सारंग सावलीवर खूप चिडलेला असतो, म्हणू लागतो, बघ ना, तुझी जयंती वहिनी आता आली आणि अमृता वहिनीला जाणीव करून दिलीस ना तिनं की हे तुझं बाळ नाही, ही बाहुलं आहे, एक छोटासा टेडी बेअर आहे. त्यानंतर आता सावली म्हणू लागते, हो सारंग सर, तुमचं अगदी बरोबर आहे, पण आता जयंती वहिनी जी पद्धत चुकीची होती ना, त्यांना नको होतं ते सांगायला, पण मात्र आता मी त्यांच्यासोबत बोलले ना, अमृता वहिनीचं डोकं ठिकाण्यावर नाही, मात्र त्या वेड्याच झाल्या आहे. त्यांना त्यांचं ते बाहुल्यामध्ये त्यांचं बाळ दिसतंय, त्या खूप हळव्या होत्या आई होण्यासाठी, पण आता त्यांच्यासोबत इतका मोठा अपघात झाला. त्यानंतर आता त्या एका बाहुल्यालाच बाळ म्हणताय, जयंती वहिनीला म्हणजे जयंतीची समजूत सावलीनं काढलेली असते. पण आता हे सगळं प्रकरण जयंती मात्र भैरवीला जाऊन सांगत असते. तर आता सावली म्हणू लागते, सारंग सर, आपण आपल्या पद्धतीनं हळूवार सगळ्या हळू गोष्टी हँडल करून आपण वहिनीला सांगायला हवं, कारण की इतक्या बिकट अवस्थेमध्ये आपण वहिनीला कसं बघणार सारंग सर, तुम्हाला हे चांगलं वाटतंय का बरं? तर सारंग आणि सावलीचं बोलणं चालू राहतं. सारंगला वाटत असते या जयंतीमुळे आत्ताच अमृता वहिनीला सगळं माहीत झालं असतं आणि सगळं होत्याचं नव्हतं होऊन बसलं असतं. तर दुसरीकडे आता जयंतीने हे सगळं भैरवीला सांगून दिलेलं असतं की भैरवी माई, तुम्हाला माहिती आहे का, त्या मेंढळ्याचा वारस तर नाहीच आला घरात, पण त्यांच्या घरात एक बाई वेडी झाली आहे, ती म्हणजेच अमृता. ती भानावर नाही आहे, ती त्या एका बाहुल्यालाच बाळ म्हणते. त्यानंतर आता भैरवीला तर हेच हवं असतं. भैरवी म्हणू लागते की तू एक गोष्ट लक्षात घे जयंती, म्हणजे एका नवऱ्याची बायको भोळी झाली किंवा तिच्या गोष्टी लक्षात नाही, ती पागल झाली, हेच गोष्ट ऐकून एका नवऱ्याला किती त्रास होत असेल, तो किती पागल होऊन जाईल, तुला कळतंय का जयंती? आपल्याला ना ही संधी साधवायची आणि परत एकदा त्या मेंढळेच्या घरामध्ये आपल्याला एंट्री करायची आहे. तर जयंती म्हणू लागते, हो माई, तुमचं बरोबरच आहे. ती अमृता एवढी पागल झाली म्हणल्यानंतर आपण जर थोडंसं त्या राजकुमारला भडकावलं ना सावलीच्या विरोधामध्ये जाऊन, तर मात्र आपल्याला त्या घरामध्ये परत एकदा एंट्री नक्कीच मिळेल भैरवी माई. आपल्याला जो काही प्लॅन करायचा आहे ना, तोही मात्र सक्सेस होऊन जाईल. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागामध्ये काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.